शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सांगलीमध्ये मोठा धक्का। आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड करणार भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट। तर नवी मुंबई विमानतळावर स्थानिकांना रोजगार द्या, रोजगाराच्या मागण्यांसंदर्भात भेट झाल्याची माहिती। वर्ध्यामध्ये महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर काँग्रेसचं आंदोलन। अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत देण्याची केली मागणी। दसऱ्याच्या निमित्तानं पुणेकरांची वाहन खरेदीला मोठी पसंती। दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरामध्ये 9,500 वाहनांची खरेदी। पुणेकरांकडून इलेक्ट्रिक वाहन दुचाकींची सर्वाधिक खरेदी। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार। रखडलेल्या माणगाव आणि इंदापूर बायपासच्या कामांना पुन्हा सुरुवात। मे अखेर बायपासचं काम पूर्ण होणार। मुंबईमध्ये 3 दिवस पाणी कपात। विद्युत मीटर नूतनीकरणामुळे पाणी कपात, तर नागरिकांनी काटकसरीने वापर करावा। बृहन्मुंबई महानगरपालिकेचं नागरिकांना आवाहन। नागपूरमध्ये काँग्रेसची 2 दिवसीय विचारमंथन कार्यशाळा 4 आणि 5 ऑक्टोबरला होणार। कार्यशाळा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यशाळा। पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा। आदिवासींच्या आरक्षणासंदर्भात बंजारा समाजाचा दावा, तर बंजारा समाजाच्या दाव्याचा आदिवासींकडून निषेध। आदिवासी समाजामध्ये कोणाचीही घुसखोरी नको, मोर्चातून आदिवासी समाजाची मागणी। अंबरनाथच्या वालधुरी नदीमध्ये सोडलं केमिकलयुक्त सांडपाणी। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं कंपन्यांवर सातत्यानं कारवाई करूनही कंपन्यांकडून केमिकलयुक्त सांडपाण्याचा निचरा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।